लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे अद्वैत कलाशी बोलणं टाळत असतो, परंतु हीच नियती अद्वैतला कलाशी इतकी काही गरज पडणार असते की त्याला या सगळ्यामध्ये पुन्हा त्याला कलाच्या पायाशी यावं लागतं. ज्या वेळेला अद्वैत आता ऑफिसला जायला निघतो त्यावेळेला त्याला आता ऑफिसमधून कॉल येतो. ऑफिसमधून कॉल आल्यावरती त्याचे असिस्टंट सांगायला लागते की सर, थोडीशी क्वेरी होती, म्हणजे 1 ग्रॅम दागिन्यांची कला मॅडमने आयडिया दिलेली आहे ना, त्या संदर्भात काही गोष्टी विचारायच्या होत्या. त्यासाठी मला कला मॅडमची भेट घेणं आवश्यक आहे. यावरती अद्वैत म्हणतो, नाही, तिला काही विचारण्याची गरज नाही आहे. जे काही बदल आहे ते मी तिकडे आल्यावरती आपण करूया. यावरती ती म्हणते, नाही सर, कला मॅडमनी ज्या काही आयडिया दिल्यात ना त्यामध्ये आपण काही ठरवू शकतो. कदाचित त्याच योग्य प्रकारे ही आयडिया एक्झिक्यूट करतील आणि त्यासाठी त्यांनी इकडे यावं आणि त्यांचं येणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. यावरती अद्वैत विचार करतो आणि अद्वैत चिडतो. हे काय चाललं आहे तुमचं? म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल जरा तरी काही क्रिएटिव्हिटी आहे का नाही? पगार कसला घेता? स्वतःचं डोकं वापरायचं नाही, सारखं आपलं विचारत बसायचं, असं म्हणत तो कलाचा राग आपल्या असिस्टंटवर काढतो. आणि आता ते असिस्टंट सांगते की आता काहीही झालं तरी आपल्याला कला मॅडम इकडे आणल्याच पाहिजेत. आता काय करायचं? आपण तर कलाशी बोलत नाही आहोत, मग तिला इकडे येण्यामध्ये कसं बनवायचं? हा प्रश्न अद्वैतच्या समोर उभारलेला असतो. त्यातच आता अद्वैत विचार करतो, मी आता काय करू? म्हणजे आता या खरीला तर चान्सच मिळाला मला या सगळ्यामध्ये मान खाली घालायला लावायला. काय करू आता? हिला कसं म्हणावं किंवा हिला कसं सांगू की ऑफिसमध्ये काम आहे, असा विचार करत मग मात्र अद्वैत मेसेज करतो. ज्या वेळेला कला किचनमध्ये काम करत असते त्यावेळेला अद्वैतचा तिला मेसेज येतो. अद्वैतचा मेसेज आल्यावरती मग कला तो मेसेज वाचते की अर्जंट काही काम निघालेलं आहे. हे 1 ग्रॅमच्या दागिन्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे आणि ही गडबड सॉल्व्ह करण्यासाठी किंवा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ऑफिसमध्ये तुला यावं लागेल. आता हे सगळं वाचल्यावरती कला लगेचच ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघते आणि ती त्याला काही रिप्लाय पण करत नाही. रिप्लाय न आल्यामुळे अद्वैत खूपच चिडतो. म्हणजे हिने मेसेज रीड केलाय पण हिने मला रिप्लाय पण नाही करू शकली. ही का नाही रिप्लाय केला? नक्की ही काय करत आहे हे पाहण्यासाठी अद्वैत आत येतो आणि कला किचनमध्ये असते. किचनमध्ये असलेली कला रजनीला सांगत असते, रजनी मॅडम, मला एक थोडं काम आलं आहे, मी जरा जाऊन येऊ का? असं म्हणत कला आता वरती रूममध्ये जाते. त्यावरती अद्वैत विचार करतो, आता हिला ऑफिसमध्ये जाण्याशिवाय तिला दुसरं कुठलं महत्त्वाचं काम असू शकतं का? ही इतकी नाटकं करत आहे, हिच्यासारखी नाटकी मुलगी मी आतापर्यंत पाहिलेली नाहीये, असा विचार करत अद्वैत आता तिथे उभा असतो. तोपर्यंत कला आपल्या रूममध्ये येते. रूममध्ये जाऊन ती आपली बॅग वगैरे घेऊन येते. ॲक्च्युली ती ऑफिसला जायला निघालेली असते, पण तिने अद्वैतला कोणत्याही गोष्टीचा रिप्लाय देत नसते, कारण अद्वैत स्वतःहून काही बोलत नसतो. मग तो जर का स्वतःहून काही बोलत नाही तर मी तरी का त्याला स्वतःहून बोलू, असं कलासुद्धा हट्टाला पेटते. त्यामुळे कलासुद्धा काहीच बोलत नसते आणि त्यानंतर ती बॅग घेऊन खाली येते आणि म्हणते की रजनी मॅडम, मी जरा ऑफिसला जाऊन येते, ऑफिसमध्ये माझ्यासाठी एक महत्त्वाचं काम आलंय, असं म्हणते. रजनी म्हणते, ठीक आहे, असं म्हणत कला निघते आणि त्याच वेळेला अद्वैतला समजतं की इकडे कला ऑफिसलाच जायला निघालेली आहे. मग कला येते, कारमध्ये बसते. अद्वैत विचार करतो, काय हिचा तोरा आणि काय हिची नाटकं. अद्वैत तिला बोलत नसतो, पण त्याची इच्छा असते की आपण मेसेज केल्यावर कलाने लगेचच रिप्लाय द्यायला हवा आणि ही असली साधी इच्छा पूर्ण करेल तर ती कला कसली. कला पण खूपच हट्टी असते. तोपर्यंत इकडे आता संगीता दिनकर जवळ येते
आणि आता गप्पच बसलेली असती. त्यावेळेला दिनकर म्हणतो, काय ग संगे, तुझ्या डोक्यामध्ये कसला विचार चालू आहे? त्यावरती ती संगीता सांगायला लागते की खरं तर आपण आता काजूच्या लग्नाचा विचार करायला पाहिजे का हो? यावरती दिनकर म्हणतो, अगं वय तर काय आहे तिचं इतक्या लवकर? तिच्या लग्नाचा विचार काय म्हणून करायला हवा? यावरती संगीता म्हणते, अहो असं काय करताय? वय काय तिचं कमी नाही आहे आणि आज आपण म्हटलं की लग्न करायचं म्हणून काय लगेचच लग्न होतं काय? नाही ना, लग्न जमायला थोडाफार वेळ तर लागतच असतो. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये आता जोपर्यंत बघायला सुरुवात करू ना, तोपर्यंत मुलगा मिळेपर्यंत, लग्न होईपर्यंत काही काळ जातोच हो. तेवढा वेळ तर आपल्याला हवाच की नको? यावरती दिनकर म्हणतो, जशी तुझी इच्छा. मला वाटतंय आपण कलासोबत बोलून घेऊयात का? कलेसोबत जर आपण बोलून घेतलं तर बरं होईल. यावरती संगीता म्हणते, नको, सध्या तरी कलासोबत आपण काही या विषयावर चर्चा करायला नको. कारण कलासोबत जर का आपण चर्चा केली तर उगाचच या सगळ्यामध्ये काही गोष्टी नाही, नको, तिला पण त्रास नको. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच दिनकर म्हणतो, ठीक आहे, मग आपण बघायला घेऊया. पण मला नाही वाटत ही सगळी घाई होते म्हणून. यावरती संगीता म्हणते, नाही नाही, घाई वगैरे काही नाही आहे. आपण बघायला घेऊया. आता ती काय लहान नाही आहे. बघायला चालू केल्यावरती चांगला मुलगा भेटेपर्यंत वेळ जाईलच हो. असं हे सर्व काही त्यांचं काजूच्या लग्नाबद्दल चाललेलं असतं. तोपर्यंत कला इकडे कारमध्ये बसलेली असते. कलाला अद्वैत काही बोलत नसतो. कला विचार करायला लागते, अच्छा, म्हणजे याला माझ्याशी काही बोलायचं पण नाही, याला माझ्याकडून कामसुद्धा करून घ्यायचं आहे. इतक्यात कला अद्वैतला म्हणते, एक काम कर, जरा इथे कार थांबव, कारण मला ना देव्याईच्या मूर्तीसाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत ज्या मी इथून घेईन. तू जरा कार थांबव. पण अद्वैत काय कार थांबवत नाही. मग कलाचं डोकं हलतं. अच्छा, म्हणजे असं आहे का? याला हवं आहे म्हणून मी याने मेसेज केला की पटकन निघाले आणि हा माझ्याशी असं वागणार असेल तर या सगळ्यामध्ये याला सुद्धा अद्दल घडवलीच पाहिजे. असा विचार करत कला आता डोक्याने खूप मोठा प्लॅन करत अद्वैतलाच चांगलीच अद्दल घडवायची ठरवलेली असते. आणि कला खोटं खोटं मैत्रिणीला कॉल लावते. मैत्रिणीला कॉल लावल्यावरती ती सांगायला लागते की काय तुझा नवरा असं करतो, तुझ्याकडून काम करून घेण्यासाठी सर्व काही करून घ्यायचं आणि तुझ्याशी बोलत नाही. अगं हे नवरे असेच असतात ग. काहीही झालं तर यांचं काम झालं ना, यांचा मतलब झाला की बरा, बाकी काय माझं हे सर्व काही चालूच असतं ग. अद्वैत कलाकडे पाहतो आणि कला म्हणते, माझ्याकडे पाहण्याची काय गरज नाही आहे. मी माझं फोनवरती बोलते. तू गाडी चालवत गाडीकडे लक्ष दे, इकडे तिकडे बघू नको. असं म्हणत कला अद्वैतला चांगलीच फटकारते. अद्वैत खूप चिडतो आणि फास्ट गाडी चालवतो. कलाचा तोल जातो. कला पुढच्या कारच्या ह्याच्यावरती आपटते. काय चाललं आहे तुझं, नीट कार चालव. असं म्हणत कला त्याला चांगलंच खडसावते. अद्वैत काही बोलायलाच तयार नसतो आणि विचार करतो की मी आता ही जी अशीच जिरवणार, ही मला मुद्दामून त्रास देते ना. असं दोघांचं कुरबुरी चालूच असतात. कोण कोणाला आणि कोण कोणाला हे बोलणार हे चालूच असतं. तोपर्यंत इकडे आबा रजनीला म्हणतात, सांगू का मी तुला जेवणासाठी काहीतरी, आपल्याला जेवणासाठी काहीतरी नैवेद्यासाठी फक्कड गेम कर. त्यावरती रजनी सांगते, कला आहे ना, कला केशर बासुंदी खूप छान बनवते. कलाला मी सांगते केशर बासुंदी करायला, म्हणजे नैवेद्यासाठी केशर बासुंदी आणि सर्वांना खायलाही मिळेल. आबा म्हणतात, वा, कलाला खरंच खूप छान बासुंदी जमते, तिला सांग बरं का केशर बासुंदी बनवायला. असं म्हणत या सगळ्यामध्ये आबासुद्धा आता कलाला केशर बासुंदी बनवायला रजनीजवळ सांगून जातात आणि केशर बासुंदी खायला मिळणार म्हणून आबा खूप खुश झालेले असतात. ह्या दोघांचं बोलणं सरोज ऐकत असते. आबा निघून गेल्यावरती मग सरोज इकडे रजनीला म्हणते, रजनी, तू काय म्हणत होतीस आता आबांना? यावरती रजनी म्हणते, काही नाही वहिनी, केशर बासुंदी करायचा मी बेत करत होते.
यावरती सरोज म्हणते, केशर बासुंदी करण्याचा बेत केलाय हे तर खूप छान केलं, पण तू आबांना काय म्हणालीस की कला केशर बासुंदी खूप छान करते, बरोबर ना? म्हणजे आता कलाला केशर बासुंदी करायला तू सांगशील का? रजनी म्हणते, हो वहिनी, कला खूपच केशर बासुंदी छान बनवते आणि त्याचमुळे मी आबांना म्हटलं की आपण कलाला सांगूयात. यावरती सरोज म्हणते, अच्छा, म्हणजे केशर बासुंदी करण्यासाठी आता तुला कलाशी बोलावं लागेल, बरोबर आहे ना? म्हणजे या घरामध्ये मी जे नियम लावून दिले त्या नियमाचं तुला काही पडलेलंच नाहीये, ते नियम तुला पाळायचेच नाहीयेत. इनफॅक्ट तुला ते नियम धाब्यावरतीच बसवायचे आहेत. तुला मुद्दामूनच कलाशी बोलायचं आहे जेणेकरून माझे नियम मोडतील, बरोबर आहे ना? नाहीतर तुला काय गरज होती की केशर बासुंदी कलाला सांगायची म्हणून? म्हणजे तू कलाशी बोलणार असं म्हणत आता इकडे सरोज चिडते. रजनी म्हणते, नाही वहिनी, तुम्ही असं काही विचार करू नका. सरोज म्हणते, मग काय, मीही दिलेले काहीतरी नियम आहेत ना, मग माझे नियम मोडायचे आणि हे अधिकार मी कुणालाच दिलेले नाहीयेत. माझे जे काही नियम आहेत ते सगळ्यांनीच पाळले पाहिजेत. मी सांगितलं होतं की जर आबा माझ्याशी बोलत नाहीत तर कलाशी सुद्धा या घरातील कोणीसुद्धा बोलणार नाही. मग हे पाळताना तू तर काही मला दिसत नाहीयेस. तू माझे नियम पाळायचं नाही असं ठरवले आहे का? असं म्हणत कला आता इकडे खूप चिडलेली असते आणि ती रजनीला खूप ओरडत असते. बिचारी रजनी सरोजचं सर्व खूप काही ऐकून घेत असते. त्याच वेळेला आता इकडे ऑफिसमधून अद्वैत आणि कला घरी येतात. ऑफिसचं जे काही काम असतं ते सगळं उरकून अद्वैत कला घरी येत असतात तेव्हा सुद्धा कला फोनवरतीच बोलत असते. फोनवरती बोलता बोलता कला आता खाली उतरते. कला खाली उतरते आणि तडकती घरामध्ये यायला निघते. म्हणजे बोलता बोलता ती तिथेच थांबते. अद्वैत विचार करतो, काय बाई आहे ही, हिची पर्स इकडेच ठेवून गेली आणि आता हिला बोलू तरी कसं? म्हणजे अद्वैतला आता कलाला ही तुझी पर्स घेऊन जा हे बोलायला सुद्धा तिच्याशी बोलायला लागणार होतं, म्हणून तो तिला हाक पण मारत नाही. तिची पर्स राहिली असं सांगायला लागत नाही. तो विचार करतो, हिच्याशी बोलण्यापेक्षा आपण एक काम करूया, ही पर्स घेऊन आपण आत जाऊया. असा विचार करत अद्वैत ती पर्स घेऊन आत जातो. परंतु त्याला माहीत नसतं आतमध्ये इकडे सरोज आणि रजनी यांच्या आरडाओरड चालू असते. रजनीला सरोज ओरडत असताना तिकडे रोहिणी सुद्धा येते आणि इकडे सरोज सांगत असते, या घरामध्ये जे काही नियम असतात ते नियम जे कोणाला पाळायचे नसतील तर ते तसं सांगा, आम्हाला तुमचे नियम पाळायचेच नाही. आणि हे सगळं चालू असताना इकडे कला आता फोनवरती बोलता बोलता आतमध्ये येते. घरात काय चाललंय याची कल्पना कला आणि अद्वैत या दोघांना पण नसते आणि दृश्य दिसताना असं दिसतं की कला फोनवरती बोलत पुढे पुढे चाललेले असते आणि अद्वैत तिची पर्स घेऊन मागे मागे जात असतो. आणि तितक्यात रोहिणी समोरून येते. रोहिणी म्हणते, सरोज वहिनी, नियमाच्या गोष्टी तू कुणाला सांगतेस ग, जरा मागे वळून बघ. असं म्हणत रोहिणी आगीत तेल ओतते. आता सरोज ज्या वेळेला मागे वळून पाहते त्यावेळेस कला फोनवरती पुढे आणि तिच्या मागोमाग पर्स घेऊन अद्वैत असतो आणि त्यावरती आधीच चिडलेली सरोज जोरात आवाज रजनीवरती काढत असते आणि त्याच्या दुप्पट राग काढते. अद्वैत, हे तुझं काय चाललं आहे? ती पुढे पुढे फोनवरती बोलत महाराणीसारखी बोलत चाललेली आहे आणि तू तिच्या मागे पर्स घेऊन मागे मागे काय करतो आहेस? अद्वैत म्हणतो, आई तसं नाहीये. यावरती सरोज म्हणते, मग कसं आहे? इथं जे दृश्य मला दिसतंय ना ते असंच दिसतंय. तुझं जे काही चाललंय ते मला कळतंय ना अद्वैत? यावरती अद्वैत म्हणतो, अगं ती फोनवरती बोलत बोलत पुढे आली आणि तिची पर्स गाडीमध्येच राहिली. तिची पर्स गाडीमध्ये राहिल्यामुळे आता ती पर्स गाडीमधून कशी आणणार, म्हणून ती पर्स घेऊन मी आलो. यावरती चिडलेली सरोज म्हणते, तू मला काहीही सांगू नको, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करा. मी जे काही नियम दिलेले तुम्हाला कुणालाच पाळायचे नसतील तर मला तुमच्याशी कोणाशीच बोलायचं नाही. जा सगळ्यांनी. असं म्हणून खूप रागाने सरोज आतमध्ये निघून जाते आणि रजनी पण निघून जाते. ह्या सरोजचा काय तमाशा चाललाय? घरात रोजच नवीन काहीतरी चाललेलं असतं. मग मात्र अद्वैत विचार करायला लागतो, या कलेमुळं
या खरेमुळेच या घरामध्ये वादविवाद होत असतात. तिला मी हा या घरातील सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे असा विचार करत सरोजची चूक असून सुद्धा अद्वैत कलावरती चिडलेला असतो. परंतु तिच्याशी बोलायचं नसतं, हा तो त्याचा नियम पक्का असतो. तोपर्यंत इकडे आता नैना राहुलला सांगायला येते, चल राहुल, आपण छानपैकी बाहेर जाऊया, मस्तपैकी एन्जॉय करूया. राहुल म्हणतो, आत्ता आणि यावेळेला आबा आपल्याला बाहेर जाऊ देणार नाहीत. यावरती इकडे नैना म्हणायला लागते, कसले नियम? म्हणजे आपण यंग आहोत, आपल्याला बाहेर जायला कोण आणि का कसं अडवतं आणि आपल्याला अडवायची काय गरज आहे? आणि यावरती आता इकडे राहुल म्हणतो, नाही, या घराचे जे काही बेसिक नियम आहेत आणि ते बेसिक नियम आपल्याला पाळायलाच लागतात. हे बेसिक नियम आपण जर का नाही पाळले तर आबांना खूप राग येईल आणि या सगळ्यामध्ये आबा आपल्यावरती चिडतील. यावरती नैना म्हणते, तू चल तर, मी तुला सांगते ना, चल तू माझ्यासोबत चल, मी तुला घेऊन जाते आणि आबांना जे काही सांगायचं आहे ते सांगते. असं म्हणत नैना आता इकडे राहुलला चल म्हणत मी सर्व काही सांभाळते असं म्हणून खाली घेऊन जाते. राहुल नको म्हणत असतो, कारण त्याला माहीत असतं काही झालं तरी आबा या सगळ्यामध्ये इतक्या रात्री बाहेर जायला परवानगी देणार नाहीत. पण नाही, नैनाच्या सुपीक डोक्यामध्ये काय आयडिया आहे, चला बघूया असं म्हणत तो सुद्धा खाली येतो. खाली आबा बसलेले असतात. आबा बसलेले असताना इकडे आता नैना सांगते, आबा आम्ही जरा बाहेर जाऊन येऊ का? आबा म्हणतात, बाहेर जाण्याबद्दल काही नाही, परंतु या वेळेला बाहेर जाऊ नको. एक तर तू प्रेग्नेंट आहेस आणि तू बाहेर जाऊ नको, इतक्या उशिरा नको, जरा तू अगोदरच निघायला पाहिजे होतं. यावरती इकडे आता नैना म्हणते, हो आबा, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, पण कसं सांगू, आमच्यामध्ये बरेच दिवस झालं थोड्याफार कुरकुरी चालू आहेत. आम्ही दोघेजण सतत भांडतच बसतो आणि म्हणूनच मला असा विचार आला की जर का आपण या सगळ्यामध्ये थोडं बाहेर गेलं आम्ही दोघांनी, तर आम्हा दोघांना आमच्यामध्ये जे काही गैरसमज आहेत ते दूर करता येतील आणि हे गैरसमज दूर करून आम्हाला आणि त्यामुळे आमच्या नात्याला पुन्हा एकदा चान्स मिळावा असं मला वाटतं. असं म्हटल्यावरती आबा म्हणतात, मग ठीक आहे, तुम्हाला ही सगळी सुबुद्धी जमली आहे ना, तर मी तुम्हाला अडवणार नाही. काहीही झालं तरी मी तुम्हाला अडवणार नाही, पण लवकर घरी या, जास्त उशीर करू नका. असं म्हणत नैनाने आबांना सुद्धा घोळात घेतलेलं असतं. मग नैना आता राहुलला म्हणत असते, बघितलंस, मी काहीही करू शकते. मग राहुललाही अंदाज येतो, सिरियसली म्हणजे या मुलीने डोक्यामध्ये आणलं तर ही नक्कीच काहीही करू शकते. हे आता राहुलला पण समजलेलं असतं. तोपर्यंत इकडे आता विचार करत असते काजू, बरेच दिवस झालं या सोहमने फोन पण नाही केला, म्हणजे याला गरज असेल तरच हा फोन करणार का? म्हणजे हल्ली याला फोन पण येत नाही. म्हणजे याच्या आधी सोहम सारखा फोन करायचा, त्यामुळे काजूला आता काही वाटत नव्हतं. परंतु बरेच दिवस झालं फोन नाही म्हटल्यावरती तिच्या मनामध्ये कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते आणि ती त्याच वेळेला इकडे सोहमला फोन करते. सोहमला फोन केल्यावरती सोहम म्हणतो, अच्छा, आज कशी काय माझी आठवण झाली काजल? त्यावेळेला काजल म्हणते, अरे आठवण वगैरे काही नाही, पक्या मला त्या दिवशी विचारत होता की बरेच दिवस झालं मला सोहम दिसला नाही, म्हणून मी तुला फोन केला. सोहम म्हणतो, अच्छा, म्हणजे म्हणूनच तू मला फोन केला काय? तुला काही आठवण वगैरे येत नाहीये? यावरती काजल म्हणते, काय चाललं आहे तुझं? म्हणजे बरेच दिवस झालं भेट नाही, काही नाही, तू बिजी आहे का? असं म्हणत काजल परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला मग आता इकडे सोहम बोलायला लागतो की काही नाही ग, माझी इकडे बाहेरगावून एक मैत्रीण आली आहे. बरेच दिवस झालं ते ॲब्रॉडला होते, आता सध्या ती इंडियामध्ये आली आहे, तर मी सध्या तिच्यासोबतच बिजी आहे. आत्ता पण मी तयारच होत आहे. मी आता खूप छान असं तयार होऊन तिला बाहेर घेऊन जाणार आहे आणि तिच्यासोबत थोडाफार वेळ घालवायचा आहे ना, कारण बऱ्याच दिवसांनी माझी मैत्रीण भेटली आहे, म्हणूनच मी बिजी आहे. असं खोटं सोहम सांगतो, जेणेकरून काजलला उगाचच राग यावा आणि तिने कुठेतरी तिचं प्रेम व्यक्त करावं. सोहमचं काजलवरती खूप प्रेम असतं,
काजलचं त्याच्यावरती प्रेम आहे का किंवा नाही, यापेक्षा काजलला प्रेम, लग्न या सगळ्या भानगडीत पडायचं नसतं. आणि आता सोहम म्हणजे कला आणि नैना यांचा दीर, आणि या रोहिणी आणि सरोज यांच्या नात्यातला त्यांच्या नादी लागायचं कुठे. पण प्रेम हे प्रेम असतं. तिला प्रेम ही तर झालेलंच असतं आणि तिचं मन काही ऐकायला तयार नसतं. त्यामुळे ती आता चिडते. सोहम म्हणतो, चल फोन ठेवू का, माझी मैत्रीण माझी वाट पाहत असेल. तिला या सगळ्यामध्ये खूप वेळ वाट पाहायला लावणं बरोबर नाही. आता काजल चिडते, अच्छा म्हणजे आतापर्यंत मी याची मैत्रीण होते, तर आता कुठे ती जुनी मैत्रीण आली आहे, त्या मैत्रिणीमुळे तो मला विसरला. असं म्हणत चिडलेली काजल फोन ठेवते आणि तिच्या मनामध्ये इतका राग येतो की ही कोण आहे मैत्रीण, आणि ती मैत्रीण आल्यामुळे तो मला विसरणार, इतकी याची हिंमत. असं असते, जुन्या मैत्रिणीला कोण विसरतं का, कसं काय हे असं करू शकतो. चिडलेली काजल आता खूप राग करत असते. तोपर्यंत इकडे रजनी किचनमध्ये काम करत असते आणि तोपर्यंत कला येते. कला येणार असते. रजनी म्हणते, काय करू, कलाला कसं काय सांगू मी की तिला आबांनी केशर बासुंदी बनवायला सांगितले आहे. आणि तेवढ्यात ती अंजूला सांगते, अंजू, कला वहिनी आली की तू तिला सांग की केशर बासुंदी करायला. तितक्यात तिकडे कला येते. कला आल्यावरती अंजू सांगते, म्हणजे तुम्हाला कला वहिनी आबांनी केशर बासुंदी करायला सांगितले आहे. यावरती कला म्हणते, काय, आबांनी केशर बासुंदी करायला सांगितले आहे, अरे वा, म्हणजे घरामध्ये छानच बेत होणार आहे. मी आता तयारी करायला घेते. परंतु कलाला ही गोष्ट खटकते की केशर बासुंदी बनवायला तिला आता रजनी सांगत नसते, तिला अंजू सांगत असते. कुठेतरी कलाला कळतं की रजनी तिच्याशी बोलत नाही. तितक्यात तिथे नैना येते. नैना आल्यावरती कला म्हणते, नैनाताई, तुला केशर बासुंदी आवडते ना, मी केशर बासुंदी बनवत आहे. त्यावरती नैना म्हणायला लागते की किती वेळा हिला सांगायचं, सरोज मामींनी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार आता मला हिच्याशी बोलायचं नाहीये, तरीसुद्धा ही माझ्याशी बोलण्याचा का प्रयत्न करते आहे. कलाला बिचारीला खूप वाईट वाटतं. नैना निघून जाते. कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. रजनी बोलत नाहीये. मग रजनी अंजूला सांगू लागते, माझ्या सासूबाई सांगायच्या की ज्या माणसाला खूप कठीण असतो, जो माणूस खूप स्ट्रॉंग असतो, त्याला अनंत दुःख येतात, अनंत अडचणी येतात, पण या अडचणींना मात करून जातो ना, तोच खरा माणूस. जो माणूस या अडचणींवर मात करतो तोच माणूस स्ट्रॉंग असतो. असं म्हणत ती कलाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असते. कला आपले डोळे पुसते आणि पुन्हा कामाला लागते. नंतर आता कला आणि अद्वैत दोघेजण इकडे एकत्र आलेले असतात, ते म्हणजे पानाच्या दुकानात. पान बनवत असताना अद्वैतने खूप सारं काही पानामध्ये टाकलेलं असतं. त्याला नशा चढलेली असते आणि तो पानावरती पान बनवून खात असतो. यावरती कला म्हणते, अरे किती काट टाकलाय. अद्वैत म्हणतो, तू पण खा, आणि तो कलाच्या तोंडामध्ये पान कोंबतो. कला म्हणते, अरे. त्यावरती अद्वैत, अरे अरे नाही खरे, तुझे हे काही नाही खरे, असं म्हणत, आणि हे वागणे नाही बरे, असं म्हणत अद्वैत यमक जुळवतो आणि दोघेही नशेमध्ये असतात. कला आणि अद्वैत यांची धमाल मस्ती आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.